मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे, पंडित भगरे गुरुजी यूट्यूब चॅनलवरच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. हा जो दुसरा भाग आहे हे सप्टेंबर महिन्यातलं मासिक भविष्य आहे. या मासिक भविष्यातला दुसरा भाग म्हणजेच राशीचक्रातली तिसरी आणि चौथी रास. यातली जी तिसरी रास आहे जी मिथुन रास आहे, तर या मिथुन राशीचा आपण जर विचार केला तर साधारणपणे पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागेल की कोणते ग्रह कोणत्या स्थानातून कोणत्या स्थानात भ्रमण करतात आहे मिथुन राशीसाठी. बरं का, रवीचा विचार केला तर 16 सप्टेंबरपर्यंत तृतीय स्थानामध्ये असेल रवी आणि त्यानंतर तो चतुर्थ स्थानातनं भ्रमण करेल. मंगळाचा विचार केला संपूर्ण महिनाभर लग्न स्थानातनं भ्रमण करणार आहे. बुधाचा विचार केला तर 5 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबरपर्यंत धनस्थानातनं भ्रमण करणार आहे. शुक्राचा विचार केला तर 19 सप्टेंबरपासून पंचम स्थानामध्ये गोचर भ्रमण करणार आहे. हे महत्त्वाचे 4 ग्रह बदलतात आहे. आता यानुसार आपल्याला महिना बघायचा आहे की कसा जाईल. पहिल्यांदा कौटुंबिक जीवनाचा विचार करू. कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याबरोबर आपला जर जुना काही वाद होत असेल तर मात्र तो या महिन्यामध्ये संपुष्टात येईल आणि सर्वांमधलं परस्पर प्रेम जे आहे ते किंवा आपुलकी जी आहे ती वाढेल. कुटुंबातल्या सदस्यांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल, नाव लौकिक वाढेल, तुमचं वजन वाढेल आणि सर्वजण तुमचा आदर करतील. भावंडांच्या बरोबर काहीतरी नवीन सुरू करण्याचाही विचार तुम्ही करू शकता, ज्यामध्ये पालकांनासुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल. घरातल्या एखादा सदस्य अभ्यास करत नसेल किंवा बाहेर काम करत असेल तर त्याला या महिन्यामध्ये घरी यावं लागेल आणि त्याच्या येण्याने काही चांगली बातमीही तुम्हाला मिळू शकेल. एकंदरीत काय आहे तर हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे. मग आता नोकरी व्यवसायाचा विचार केला तर हा महिना तुमच्या व्यवसायासाठी खूप चांगला आहे. अजूनही कोणतंही काम रखडलेलं असेल तर ते या महिन्यामध्ये सुरू होईल, ज्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. रखडलेले पैसे परत येण्याचीही चिन्ह आहे. अशा वेळेला आपल्या आजूबाजूला विशेष लक्ष ठेवा आणि कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या कामाकडे विशेष लक्ष द्या, कारण या महिन्यामध्ये प्रगती होऊ शकते किंवा प्रमोशन होऊ शकेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील आपल्याला प्रोत्साहन प्राप्त होईल. खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन राजकारणापासून अंतर ठेवावं, अन्यथा त्यांची प्रतिमा नकारात्मक होण्याची शक्यता आहे. मग आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षण किंवा करिअरचा विचार केला तर जर आपण अद्यापही शाळेत असाल तर या महिन्यामध्ये आपल्या अभ्यासाबद्दल आपला भ्रमनिरास होऊ शकतो, ज्यामुळे आपल्या पालकांची निराशा होऊ शकते. जर आपण महाविद्यालयात असाल तर आपण आपल्या शिक्षणाबद्दल संशयाच्या स्थितीमध्ये असू शकतात, जे आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करण्याला भाग पाडेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीची भीती वाटेल, त्यामुळे त्यांचं मन अभ्यासात कमी राहील. अशा वेळेला वरिष्ठांचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतं. प्रेम प्रकरण आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला तर असं आहे, जर तुमचं लग्न होऊन 10 वर्षांपेक्षा कमी काळ झालेला असेल तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून गिफ्ट मिळू शकतं, ज्यामुळे मन कसं प्रसन्न होईल, प्रफुल्लित होईल. ज्यांच्या विवाहाला 10 वर्षापासून अधिक काळ झालेला असेल त्यांना त्यांच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. दोघंही कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असाल तर या महिन्यामध्ये त्यांना भेटणंही शक्य आहे. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंडळींसाठी, खरं विवाहेच्छूंसाठी या महिन्यामध्ये मात्र निराश व्हावं लागेल. मग आता आरोग्याचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर तुम्ही आधीच कोणत्याही आजाराशी झुंज देत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला त्यापासून आराम मिळेल. हा महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला जाण्याची शक्यता आहे आणि आपण पूर्वीपेक्षा अधिक ताजेतवाने व्हाल.
मानसिकदृष्ट्या नवीन कल्पनांचा आपल्या मनामध्ये समावेश होईल आणि आपण पूर्वीपेक्षा अधिक उत्साही व्हाल. आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहील, ज्यामुळे तुमचं मन हे अधिक प्रसन्न होईल. मग आता मिथुन राशीचा आपण विचार केला आहे, पण त्यांच्यासाठी कोणता अंक, कोणता रंग हा शुभ आहे याचाही विचार करायला लागेल. मग मिथुन राशीसाठी शुभ रंगाचा विचार केला तर तो राखाडी आहे, राखाडी आहे. आणि शुभ अंकाचा विचार केला तर तो 9 अंक आहे. अशा पद्धतीने हे झालं मिथुन रास. याच भागातली दुसरी रास आपली आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीचं मासिक भविष्य बघण्यापूर्वी पहिल्यांदा काय बदल ग्रहमानात होतात आहे याचा पहिल्यांदा आपण विचार करू. रवी 16 सप्टेंबरपर्यंत धनस्थानात आणि त्यानंतर तो तृतीय स्थानातनं गोचर भ्रमण करेल. मंगळ संपूर्ण महिनाभर व्ययस्थानातनं भ्रमण करेल. बुध 5 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत लग्नस्थानातून भ्रमण करेल. आणि शुक्र 19 सप्टेंबरपासून चतुर्थ स्थानातनं भ्रमण करेल. ही झाली एकूण ग्रहमानाची स्थिती. मग यावरून त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे? कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील आणि घरामध्ये नवीन सदस्यांचंही आगमन होऊ शकतं. घरातली लोक तुमच्यावर खुश होतील आणि एखाद्या सदस्यांकडून भेटवस्तू देखील प्राप्त होऊ शकते. अशा वेळेला घराबाहेर काहीही करणं टाळा, अन्यथा ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आई वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण एखाद्याची तब्येत बिघडू शकते. जर ते आधीच कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असतील तर डॉक्टरांच्या संपर्कात राहून वेळोवेळी त्यांची तपासणी करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे. हा झाला कौटुंबिक जीवनाचा भाग. आता आपण पाहू की या महिन्यामध्ये तुमच्यासाठी नोकरी व्यवसायाचे किती चान्स आहेत. व्यापाऱ्यांना या महिन्यामध्ये कमी मेहनतीत चांगले फलित प्राप्त होतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यांना अनेक क्षेत्रातून आकर्षक ऑफर्स मिळतील. व्यवसाय वाढवण्याच्या आपल्या स्पर्धकांची विशेष काळजी घ्या आणि ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. सरकारी अधिकाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना मान सन्मान प्राप्त होईल. खाजगी नोकरी करणाऱ्यांना या महिन्यामध्ये सहकाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य मिळेल आणि त्यांना पदोन्नती देखील मिळण्याची शक्यता आहे. मग शिक्षण आणि करिअरचा विचार केला तर असं लक्षात येतं, जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल काही शंका असतील तर ती या महिन्यामध्ये दूर होईल आणि तुम्ही तुमच्या विषयामध्ये अधिक मेहनत कराल. शिक्षक देखील तुमच्यावर प्रसन्न राहतील, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. या दरम्यान तुमचं आपल्या वर्गमित्रांसोबत एखाद्या गोष्टीवरून भांडण देखील होऊ शकतं. जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल आणि कोणत्याही निकालाची वाट पाहत असाल, जर तुम्हाला या महिन्यात चांगली बातमी मिळू शकते, लक्षात घ्या. तर मात्र आणि म्हणून नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मंडळींसाठी हा महिना मात्र शुभ मानला जाईल. मग प्रेम प्रकरण आणि वैवाहिक जीवनाचा विचार केला तर रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये आपल्या जोडीदाराबद्दल संशयाची भावना असू शकते. अशा वेळेला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला आणि कोणत्याही प्रकारचा द्वेष मनामध्ये येऊ देऊ नका. विवाहित लोकांचं आपल्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून मतभेद होतील. आता ते स्वाभाविक आहे, परंतु ते लवकरच संपुष्टात देखील येतील. अविवाहित लोकांना स्वतःसाठी लग्नाचा प्रस्ताव मिळेल, परंतु आपल्या अज्ञानामुळे ते आपल्या हातातून जाईल. अशा वेळेला आपल्या आजूबाजूची मात्र विशेष काळजी घ्या, लक्ष ठेवा, चौकस राहा. आरोग्याचा विचार केला, रक्तदाबाच्या रुग्णांनी म्हणजे बीपीचा ज्यांना त्रास होतोय त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये यात अडचण येऊ शकते. जर तुम्ही कोणताही शारीरिक खेळ खेळत असाल तर या महिन्यामध्ये मणक्यात मोच और छोटी सोच. तर ही जी मणक्यातली मोच आहे
किंवा कडक होण्याची जी समस्या आहे, म्हणजे हाडांच्या बाबतीत सांगतोय, मणक्यांचे आजार सांगतोय, ती मात्र समस्या उद्भवू शकते. या महिन्यामध्ये इतर लोकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. संपूर्ण महिना आनंदात आणि शांततेत व्यतीत होईल. या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला मानसिक दृष्टीने मजबूत कराल आणि कार्यक्षमता देखील तुमची वाढेल. काही गोष्टींमुळे मनामध्ये अस्वस्थतेची भावना मात्र निर्माण झालेली असेल तरीसुद्धा त्यावर लवकरच उपायही आपल्याला सापडेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आता जर आपण असा विचार केलात की कर्क राशीसाठी अंक आणि रंग कोणता शुभ, रंगाचा विचार केला तर पांढरा, स्वच्छ पांढरा रंग, आणि अंकाचा विचार केला तर शुक्राचा 6 अंक हा खास करून कर्क राशीसाठी या महिन्यात अत्यंत महत्त्वाचा ठरेल. त्याप्रमाणे मात्र आपलं वर्तन असलं पाहिजे. जिथे उत्तम आहे त्यात काही बघण्याची गरज नाही, पण जिथे आम्ही कमी पडतो आहे त्याचा मात्र विचार आपण केला पाहिजे. तर मंडळी, पंडित भगरे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या या दुसऱ्या भागामध्ये सप्टेंबरच्या आपला मी निरोप घेतोय. उद्या तिसरा भाग आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पुढच्या 2 महत्त्वाच्या राशी सिंह रास आणि कन्या राशीचा विचार आपण करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.